विशेष शिक्षक शांताराम बेहरे व त्यांच्या पत्नी वैशाली बेहरे यांचे वेतन अदा करावे अशी मागणी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी पंकज साळुंखे यांनी केली असल्याने तसेच चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत दोघांचे वेतन अदा करू नये। विशेष शिक्षक शांताराम बेहरे व त्यांच्या पत्नी वैशाली बेहरे यांचे वेतन अदा करावे अशी मागणी करणाऱ्या धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षकांची सीबीआय मार्फत चौकशी करावी तसेच चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत वेतन अदा करू नये अशी मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। शहरातील सागर रोडवर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पंकज साळुंखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी लोजपाच्या दिलीप अप्पा साळवे, शोभाताई बच्चा, कुंदन करात, प्रमोद सोनवणे, सागर चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना साळुंखे यांनी सांगितले की केंद्र शासन उत्कृष्ट अपंग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या धुळे जिल्ह्यातील शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे यांच्याकडून आजपर्यंत सर्व वेतन व वेतनेतर लाभ तात्काळ वसूल करावे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केंद्र व राज्य शासनाकडे 14 पत्रातून केली होती। त्याला कारणे तसे होते। या दोन्ही विशेष शिक्षकांच्या युनिटवरील नियुक्तीबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत तर शांताराम बेहरे स्वतः केंद्र शासन उत्कृष्ट अपंग एकात्मिक शिक्षक योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बनावट विशेष शिक्षकांच्या मुख्य सूत्रधार असून कायदेशीर सिद्ध झालेले आहे। तसेच त्यांच्यावर धुळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल आहे। त्यास 22 दिवस तुरुंगातही जावे लागले होते। त्यामुळे जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तसेच दोघा विशेष शिक्षकांची शासकीय चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना वेतन अदा करण्यात येऊ नये अशी आपली मागणी आहे। वेतन अदा केल्यास बेमुदत उपोषण करू असाही इशारा पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। अपंग एकात्मिक अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या समस्त विशेष शिक्षकांबाबत मी गेल्या 2012 पासून केंद्रीय मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय। तर आजपर्यंत या प्रकरणामध्ये इतका सारा भ्रष्टाचार या महाराष्ट्र राज्यात आपल्याला बघायला मिळालेला आहे। तर या भ्रष्टाचाराची मेन जी नसदोरी आहे ही आपल्या धुळे जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर पसरलेली आहे। तर याच्यामध्ये या योजनेचा मुख्य सूत्रधार जो आहे शांताराम गोटू बेहरे, तर यावर मागे मी ज्यावेळेस तक्रार केलेली होती शिक्षण उपसंचालकांकडे त्यावेळेस हा दोषी आढळला होता आणि त्यांनी त्यांच्या ऑर्डरला शिक्षण उपसंचालकांच्या ऑर्डरला यांनी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात स्थगितीसाठी यांनी प्रयत्न केले होते, परंतु मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने देखील यांना दोषीच ठरवत ती ऑर्डर यांना कंपल्सरी करत यांना अटक करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते माननीय उच्च न्यायालयाने। त्या पद्धतीने हा 22 दिवस तुरुंगात होता। त्यानंतर हा 22 दिवस तुरुंगात होता तर होता, मग मला नंतर याच्या संदर्भात देखील शांताराम गोटू बेहरे व त्याची पत्नी वैशाली शांताराम बेहरे यांच्या संदर्भात मला माहिती मिळाली। त्या माहितीच्या जोरावर मी तक्रार केली। तक्रार केल्यानंतर 4 सुनावण्या झाल्यात। 4 सुनावण्यांनंतर या शांताराम गोटू बेहरेने याच्या लक्षात आलं की आपले वेतन जे आहे ते वेतन मिळत नाहीये, त्यामुळे याने मीनाक्षीगिरी ज्या बाईंना अडकवलं वेतन अधीक्षक ज्या होत्या त्या, तर त्याच्यात अडकवल्यानंतर ते प्रकरण सगळं ढवळढवळ झाल्यानंतर मग यांना अँटी करप्शन ब्युरोने यांच्यात नेमकी काय सुलह झाली, काय यांचं बोलणं झालं, काय यांचं आर्थिक सेटलमेंट झाली, हा मोठा पडलेला प्रश्न रिपब्लिकन पक्षाला पडलेला आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय की अँटी करप्शन ब्युरो जे आहे लाचलुचपत प्रतिबंध विभाग याचे पोलीस उपअधीक्षक जे आहेत यांनी दिनांक 5/11/2024 एक पत्र शिक्षण उपसंचालक महाराजांना दिलं। हे पत्र आहे। या पत्रामध्ये शिक्षण उपसंचालक महाराजांनी क्लिअर संदर्भ दिलेला आहे की पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांच्याकडील पत्र, आणि त्या पत्रात दिलेलं आहे की तुम्ही बेहरे यांचे वेतन तात्काळ अदा करा आणि ते वेतन अदा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांना केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करा। आता अँटी करप्शन ब्युरोचा काय संबंध याच्यामध्ये? शालेय शिक्षण विभागात ढवळढवळ करण्याचा, त्यांचं डिपार्टमेंट वेगळं आहे। या संदर्भात मी कलेक्टर साहेब CO साहेब यांची भेट घेतली असता तेही हादरलेत, तेही विचार करायला लागलेत। मी त्यांना देखील बोललो की म्हटलं साहेब बघा, त्यांनी देखील पुढचे कारवाईचे आदेश दिलेले आहेत। त्याच पद्धतीने तर लवकरात लवकर माननीय आमदार रामदासजी आठवले साहेबांना समक्ष आम्ही स्वतः जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन
या ACB आपल्या अँटी करप्शन ब्युरो जे आहे, जे लाचलुचपत प्रतिबंध विभाग धुळे यांच्यावर CBIची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत आमच्या शोभाताई चव्हाण, कुंदनदादा खरात, आमचे हर्षलदादा पाटील हे सगळे उपस्थित होते.